बघा आपण बट्ट्या करतोय तर कणिक मळून घेतली। याच्यात फक्त मीठ जिरं ओवा टाकलेले, मीठ जिरं ओवा, आणि या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची बारीक आणि हाताने थोडं थोडं असं करायचं आणि तेल लावायचं, अशी थोडी ताणून घ्यायची, बारीक करायचं। आणि बघा या पद्धतीने अशा पद्धतीने लाटून गरम पाणी आणि चाळणी ठेवलेली आहे। बघा असं गोळा घ्यायचा चपाती एवढा आणि तेल लावून घ्यायचं आणि चपाती गोल गोल लाटून घ्यायचं। तेल थोडं जास्त लावायचं, हे बघा तेल थोडं जास्त लावायचं। तेल लावलं की मस्त पसरते, एकदम बारीक लाटून घ्यायची। हे बघा दिसत असेल जवळ, हे बघा जिरं ओवा टाकलेलं आहे आणि या पद्धतीने असं बारीक लाटून घ्यायचं। आता हे काट जाळ असतील तर या पद्धतीने काट काट लाटून घ्यायची, एकदम बारीक लाटायची। आणि तेल लावून घ्यायचं, तेल हे बघा सर्वीकडे तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं असं ताणून घ्यायचं, हे बघा असं ताणून घ्यायचं आणि या पद्धतीने सगळं असं गोळा करून घ्यायचं। आणि हे बघा या पद्धतीने आपल्याला सगळ्या बट्ट्या लाटून घ्यायचे आणि आता याच्यावर आपण कपाटच्या घाले आपल्या बट्ट्या बघू। हे बघा मस्त फुलून गेलेले आहे, अजून थोडं कच्चे वाटतंय मला, मस्त झालेले आहेत आपल्या बट्ट्या बघू शकता, मस्त फुगून जाता। तर मी आता इथं करते बटाट्याची भाजी। आपली बटाट्याची भाजी होते अजून सकाळ सकाळमध्ये, खूप काही गडबड असते म्हणून सर्व काही दाखवलं जाते, लवकर उठावं लागतं। तर बघा ही आपली बटाट्याची भाजी होते पातळ, फक्त लसूण आणि तिखट कुटून घेतलंय, तेलामध्ये जिरं टाकून बटाटे फ्राय करून, मग जे लसणाची चटणी होती कुटणीमध्ये कुटून घेतलेली ते टाकून घेतले। आता बटाटे चिपकायला लागलेत खाली, थोडंसं पाणी टाकू, फक्त लसूण आणि तिखट टाकून भाजी ही एकदम मस्त लागते। अजून 2 ग्लास पाणी मी टाकून घेणार आहे, पातळ भाजी करते। बघा परत 2 ग्लास पाणी टाकून घेतलेले, बटाटे आपले थोडे शिजून झालेले आहेत परत, आणि अजून हे बघा 3 ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे। आता बटाटे पण आपले मस्त शिजले जातील, फक्त लसूण आणि तिखट आणि हळद टाकलेली आहे आणि बटाटे, अशा पद्धतीने बटाट्याची भाजी। खायचे असले बघा एकदम मस्त आपल्या बट्ट्या तयार झालेल्या आहे, बघू शकता नरम गरमागरम आहे, मस्त कच्चे पण खाऊ शकता आणि तेलामध्ये तळून तुम्हाला खायचे असतील तर तेलामध्ये तळून पण तुम्ही खाऊ शकता, फ्राय करायचे असतील तर तेलामध्ये। या पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायची मस्त का, थोडं थंड होऊ द्यायचंय, मग आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ। बघा आपली बटाट्याची भाजी मस्त झालेली आहे, बघू शकता तरी एक नंबर। हे बघा एकदम मस्त आपली बटाट्याची भाजी झालेली आहे। आता बट्ट्या आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत, तुम्हाला थोडंसं तेल टाकून कढईमध्ये पण तळू शकता तुम्ही। आता तेल याच्यात काल पुरणपोळी केली होती तर त्याच्यातच मी आता बट्ट्या तळून घेणार आहे। बट्ट्या तळायला थोडं तेल जास्त लागतं,
म्हणून अजून तेल टाकून घेतलेलं आहे मी. मस्त आता अशा कडक फ्राय करून घेणार आहे. बघा आपलं वरण भात बटाट्याची भाजी आणि आता बट्ट्या फ्राय करून घेणार. आणि आज रामनवमी पण आहे तर पहिले देवाला नैवेद्य दाखवणार आहे मी. तर जरा आपलं तेल तयार होतंय मस्त. आता देवाला पण नैवेद्य दाखवून घेऊ आपण. तर बट्ट्या क्रिस्पी पाहिजे असेल तर तेल मस्त गरम होऊ द्यायचे. कडक कडक तेल गरम झालं तरच मग आपल्या मस्त कडक येतात. हे बघा दाखवायचं जाऊन. हे बघा आपलं तेल एकदम असं कडकडीत होऊ द्यायचं आहे. आणि कडकडीत तेलामध्येच आपण सोडायचे आहे. एक एक हळूहळू सोडायचं, घाई करायची नाही. तेलाचं काम असतं. हे बघा हो बाबा इकडं बघ तिकडं तेल उडून. हे बघा आता आता मस्त आपल्या अशा कुरकुरीत बट्ट्या तयार होणार आहे. आणि एकदम कडकडीत असं गरम होऊ द्यायचं म्हणजे तेलकट राहत नाही. आणि अशा मस्त क्रिस्पी आपल्या बट्ट्या तयार होतात. पिळा घेते बोल बोलणार मला कट मारायचं आहे. कट पैसे घ्यायचे बापाकडून आज 100 रुपये. तुझी जाय 100 रुपये कटलं पाहिजे मला तिकडून. मस्त अशा कुरकुरीत तयार झालेले आहे बघू शकता. आता आपण आज रामनवमी आहे आपण पहिले देवाला नैवेद्य दाखवू. मग आपण इकडं बट्ट्या पण तळल्या जात आहे मस्त कडक. माझा जो मोठा मुलगा आहे ओम त्याचा रामनवमीचा जन्म आहे. कारण की त्याचा जन्म झाला त्या दिवशी दुर्गाष्टमी पण होती, रामनवमी पण होती आणि रविवार पण होता. म्हणून रामनवमीच्या दिवशी पण मी त्याला ओवाळून घेत असते. फक्त त्याला ओवाळून घेतलं. रामनवमीच्या दिवशी ऑप्शन करून घेते. फक्त केक वगैरे काही आणत नाही. तो नको नको म्हणत होता.